लेले आहेत अंबादास दानवे आपल्या सोबत फोनद्वारे जोडले गेले आहेत। अंबादासजी, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येतोय। नमस्कार आणि धन्यवाद, आपण जय महाराष्ट्र सोबत जोडलात त्यासाठी। पहिली प्रतिक्रिया काय आहे? आत्ताच्या घडीला 15 जानेवारीला मतदान घोषित झालेलं आहे। मुंबईसह 29 महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे, मात्र जो तुमचा सगळ्यात मोठा आक्षेप होता तो कायम आहे का? कारण यासाठी वापरली जाणारी मतदार यादी ही 1 जुलै 2025 ची असणार आहे। नाही, यादी 1 जुलै 25 ची याच्याविषयी आमचं ऑब्जेक्शन नाही ते ती नियमानुसार आहे। पण या यादीत दुबार मतदार जे आता मागे दुबार मतदार किती आहे मुंबईत तर 5 लाखाच्या वर मतदार आहे असं निवडणूक आयोगानेच सांगितलं। त्याच्यानंतर आता आमच्या संभाजीनगरात 45,000 मतदार आहे। एवढ्याशा 10 लाख 11 लाख मतदारामध्ये 45,000 दुबार मतदार आहे। पुन्हा या मतदार याद्या या प्रभागाच्या त्या प्रभागात गेल्या, त्या प्रभागाच्या या प्रभागात आलेल्या आहेत। त्याही 100-200 नाही तर हजारोने इकडचे तिकडे मतदार झालेले आहे। मतदार यादी आज जाहीर झालेली, ती अजून पोहोचलेली नाही आमच्यापर्यंत। ऑब्जेक्शन तर हजारो आलेले आहेत आणि ते ऑब्जेक्शनची दखल घेतली का नाही घेतली ती एकदा मतदार यादी पाहिल्यानंतरच कळेल। जी दानवेजी, आता त्यांनी थोड्या वेळापूर्वी याचबद्दल प्रश्न विचारला असता असं उत्तर दिलेलं आहे की ही यादी केंद्रीय आयोगाकडून देण्यात आलेली आहे आणि त्याची प्रभागनिहाय फोडणी म्हणजे यादी फोड केला गेलेला आहे। मात्र कोणत्याही प्रकारे या यादीच्या शुद्धीकरणाचे अधिकार राज्याला नाहीत, म्हणजे राज्य निवडणूक आयोगाला नाहीत। परिणामी जर दुबार मतदार सापडले तर त्यांना चिन्हित केलं जाईल आणि जर ते मतदानाला आले तर त्यांना विचारलं जाईल, म्हणजे थोडक्यात नावं वगळलीच जाणार नाहीयेत। पण नावं वगळली जाणार नाही हा विषय आहे। नावं आली कशी हा एक प्रश्न आहे ना। बिलकुल, नावं आली कशी हा एक प्रश्न आहे। मला सांगा, प्रभागातले नाव समजा माझ्या प्रभागाची उत्तर सीमा ही, दक्षिण ही, पश्चिम ही, पूर्व ही, याच्या बाहेरचे नाव माझ्या प्रभागात आले कसे काय? माझ्या याच्यातले बाहेरच्या याच्यात गेले कसे? डिलिमिटेशनचा कायदा काय सांगतो? डिलिमिटेशनच्या कायद्यानुसार अशा पद्धतीनं डिलिमिटेशनच्या आत किंवा बाहेर अशा पद्धतीनं जर मतदार या अधिकारावर होत असेल तर त्या अधिकारावर कारवाई झाली पाहिजे। याला तुम्ही मागे नाही जाऊ शकत याच्यापासून। पण दानवेजी, ते तरी आता आयुक्त थेट सांगतायत की या यादीत आता कुठलेही फेरफार आता शक्य नाहीत। मग तुम्ही करणार काय? या यादीनुसार निवडणुका लढणार आहात? आता आम्हाला हे कळतं यादीचं फेरफार हे शक्य नाही, पण यादीचं डिलिमिटेशन बाउंड्री हे तर तुमच्या हातातलं आहे ना। तुम्ही पूर्व या रस्त्यापासून या रस्त्यापर्यंत, दक्षिणेला या रस्त्यापासून या रस्त्यापर्यंत, उत्तरेला हा आणि याच्या आतमधला हा प्रभाग आहे। पण याच्या बाहेरचे या प्रभागात नाव आले असतील किंवा याच्यातले नाव दुसऱ्या प्रभागात गेले असेल तर ते तर चुकीचं आहे ना। ते तर तुमच्या हातातलं आहे ना, ते थोडी तुम्हाला निवडणूक आयोगाने थांबवलेलं आहे। बिलकुल, एक आणखी तांत्रिक मुद्दा इथे उपस्थित राहतो आणि तो निवडणुकांच्या दृष्टीने तुमच्यासाठी पण फार महत्त्वाचा आहे। तो म्हणजे असा की आत्ता जो काही घोळ सगळा राज्यामध्ये नगरपंचायत नगरपरिषद स्तरावर झाला, त्याला असलेलं आरक्षण आणि आरक्षणाची मर्यादा यातला विसंवाद, यातला असमन्वय कारणीभूत होता। आत्ता सुद्धा राज्याचे निवडणूक आयुक्त असं म्हणतायत की ज्या महानगरपालिकांमध्ये निवडणुकीचं आरक्षण 50% जास्त आहे तिथल्या निवडणुका आम्ही घेणार, निकाल लावणार, पण उद्या जर समजा न्यायालयात काही झालं तर तो निकाल हा त्या न्यायालयीन निकालाला बाध्य असेल। पण खरं तर निवडणूक आयोगाने कोर्टाने हेही सांगितलं होतं की 50%च्या आत आरक्षण देऊन निवडणुका घ्या। आता तिथल्या निवडणुका हे कसं घेते निवडणूक आयोग कळायला मार्ग नाही। खरं तर कोर्टाने तसे डायरेक्शन दिलेले ऑलरेडी आणि तसं निवडणूक आयोग करू शकत होतं की 50% आरक्षण पुन्हा एकदा आरक्षण काढणं निवडणूक आयोगाला काही फार अवघड काम नव्हतं, एका दिवसाचं काम होतं हे। बिलकुल, एक छोटा प्रश्न घेतो पटकन, आपल्याला ही वेळेची मर्यादा आहे हे लक्षात आलं असेल, तुम्हालाही आता निवडणुकीची कामं लागतीलच। मला पटकन सांगा, निवडणूक आयोगानं स्वतः जी जातनिहाय आरक्षणाची यादी द्यायची होती ती न देताच हे निवडणूक घोषित करतायत, तुम्हाला पटतंय का हे? कशानिहाय म्हटलं तुम्ही यादी? जातनिहाय ज्या ज्या पद्धतीचं आरक्षण लागू होणार होतं त्याची घोषणा आयोगानं करणं अपेक्षित होतं, ते न करता सरसकट निवडणुकांची घोषणा झालेली आहे। नाही, ते ऑलरेडी जाहीर झालेलं आहे ना। आता कसं ते 50% बसवण्याचा जो विषय होता हा तो निवडणूक आयोगाने करायला पाहिजे होता जी। ते निवडणूक आयोगाचं काम होतं की तिथलं 50% नाही, खरं तर निकाल देऊन 3 आठवडे झाले। आतापर्यंत निवडणूक आयोगानं तशा पद्धतीनं पुन्हा एकदा ड्रॉ काढून तशा पद्धतीनं निकाल रिझर्वेशन मध्ये दुरुस्ती करायला पाहिजे होती। बिलकुल,
एक छोटा प्रश्न शेवटचा जाता जाता आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जिंकण्यासाठी प्रयत्न नक्की कराल. मला एक सांगा, खान हवा की बाण हवा ही घोषणा तुम्ही द्याल यंदा का शिंदे गट देईल? आमच्याकडे कुठे बाण आहे आता? आमच्याकडे मशाल आहे आता परिवर्तनाची. मग खान हवा की मशाल हवी असं काही म्हणणार? हे पहा, खान खान बिलकुल नको हे तर आम्ही म्हणणार, पण खान कोणता? जी. जो देश विघातक विरोधी विचारातला खान. या देशावर प्रेम करणार खान आम्हाला चालेल, काय प्रॉब्लेम आहे त्याला? त्याला काय अडचण आहे? ठीक. खूप खूप धन्यवाद अंबादास जानवेजी या प्रतिक्रियेच्यासाठी. आपल्या सोबत आता भारतीय जनता पार्टीचे राज्य सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण जोडले गेलेले आहेत.